हाय. कशा आहात सगळे? मस्त ना? सो लाँग व्हिडिओ बनवलेला होता. म्हणजे हा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. मी थोडंसं फास्ट बोलून शॉर्ट व्हिडिओ म्हणजे क्लिअर केला होता. आणि लाँग व्हिडिओ म्हटलं की त्याला थोडंसं डिटेलमध्ये सांगूया. इकडे ॲक्च्युली काय घडलं, काय झालं, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी सांगूया. सो मम्मी पप्पा आले, त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ नाश्ता वेळ करून लगेच निघालो. त्याच्यानंतर शगुन टेक्सटाईल म्हणून आलो. हे म्हणजे कल्याण भिवंडी मार्गावरती आहे एक्झॅक्टली. रीलवरती वगैरे पण दाखवलं जातं ह्याच्याकडे की खूप स्वस्त साड्या मिळतात वगैरे, बेस्ट क्वालिटी वगैरे. सो आम्ही तिथे का साड्या मला अजिबात नाही आवडले. सो त्यानंतर पेशवाईमध्ये आलो. त्याच्या बाजूला एक 5-6 दुकानं सोडून होतं. मराठी माणसं होते. खरं सांगते इतकं छान त्यांनी म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे साड्या दाखवले. आणि असं सांगितलं की आमचं मत होतं की अशा साड्या दाखवा की जे देण्याघेण्यासाठी असं नाही पाहिजे की देण्याघेण्यासाठी म्हणून की 150 रुपये साडी घेतली आणि ती व्यक्तीने पुन्हा घातलीच नाही. मम्मीचा मोटिव्ह होता की अशा साड्या हव्यात की ज्या त्यांनी घातले पाहिजे आवडीने. जसं की माझ्या लग्नात माझ्या ताईच्या लग्नात जशा साड्या दिल्या होत्या तशा त्यापेक्षाही चांगल्या साड्या भेटल्या तर अजूनच चांगलं, असं म्हणजे मम्मी पप्पांचं मत होतं. बिकॉज घरातलं शेवटचं लग्न आहे, सो ते व्यवस्थित भेटलं पाहिजे असं होतं. सो त्यानंतर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पण घडलं मी सांगितलंच नाही. बिकॉज मला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या की रील बघून कुठेही जाऊ नका. बिकॉज माझी मम्मी रील बघत होते, मम्मी सांगितलं की इथे आहे. मग हे बोलले की मी बघितलेलं आहे दुकानं, तिथे मिळतात एवढे स्वस्तात. इवन ते त्यांच्या मित्राला पण विचारलं, ते पण बोलले की हो मिळतात. ते लोकांनी पण त्याच ठिकाणाहून शॉपिंग केली होती. सो म्हटलं की चला जाऊयात म्हणून गेलो. पण लकीली आम्हाला चांगलं दुकान भेटलं. म्हणजे तिथे चांगलंही आहे आणि खराबही आहेत. सो आपण कुठे जातो आहे त्या ठिकाणावर डिपेंड आहे. मी सांगेन की दुकानात जाऊन स्टार्टिंगला आपण गेल्यानंतर आपल्याला कळतं की काय तिकडचं एन्व्हायरमेंट आहे. सो आपल्याला कळून चुकतं. सो त्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओ थोड्याशा लेट मिळतील. सगळ्या व्हिडिओ म्हणजे माझ्या मते एक 1 वीक थोडंसं लेट मिळेल. तरीही मी प्रयत्न करीन की शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला थोडेसे वेळेवरती जायचा प्रयत्न करीन मी. बिकॉज मी ऑलरेडी व्हिडिओ शेड्यूल करून ठेवलेला असल्यामुळे ना, सो मला थोडंसं चेंजेस करता येत नाही आहेत. सो एक आठवड्याभर तुम्हाला लेट मिळतीलच. त्यानंतर मी ट्राय करेन की तुम्हाला थोडंसं रेग्युलर टाईम मिळेल. सो त्यानंतर सेकंड डे सोमवारचा उपवास होता. घरी आली रवा आईला वगैरे पाठवलं आणि त्याच्यानंतर मग मी रवा वगैरे खाऊन माझी मम्मी सगळं जेवण वगैरे घेऊन आली होती माझ्यासाठीसुद्धा. स्पेशली माझ्या मम्मीचं होतं की तुला ही कढी बामण कढी म्हणून एक प्रकार असतो, ती मला पाहिजे होती. मी मम्मीला सांगत होती मम्मी मला प्यायची आहे. सो मम्मीने माझ्यासाठी स्पेशली बनवून आली होती. ते सगळं आणलं होतं. ते लोक न जेवताच गेले, फक्त नाश्ता करून गेले होते. त्यांना उशीर होत होता म्हणून ते लोक निघाले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही उपीट वगैरे म्हणून आम्ही जेवलो, नवरा बायको आणि माझं बाळ. सो त्यानंतर सेकंड डे उपास होता सोमवारचा. सो सोमवारचा उपास वगैरे शेवटचा सोमवार होता, त्या दिवशी सगळं खीर वगैरे बनवली. हा व्लॉगसुद्धा तुम्ही पाहिलेला असेल म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये. बट लाँग व्हिडिओमध्ये मला ह्या गोष्टी शेअर करायच्या होत्या म्हणून मी लाँग व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठी बनवली होती. बिकॉज लाँग व्हिडिओमध्ये मला इतकं तुमच्याशी बोलता येत नाही किंवा काही गोष्टी शेअर करता येत नाही. त्यात फक्त मला एक्झॅक्टली व्हिडिओमध्ये काय आहे तेवढं सांगता येतं. म्हणून म्हटलं की लाँग व्हिडिओ ही बनलीच पाहिजे. सो ह्याप्रमाणे मग सोमवारचा उपास होता. त्या दिवशी भाज्या तर बाबा खूप मोठं टेन्शन असतं माझ्या भाजी बनवण्याचं. सो बटाट्याची भाजी हा माझ्यासाठी खत सोपा उपाय असतो. सो भाजी वगैरे बनवली, जेवण वगैरे केलं मस्तपणे. आणि त्यानंतर खीर तर मस्तपणे 2-3 वाटी मी खाल्ली असेल. सो चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, सी यू.